नमस्कार मंडळी, राम राम. इथे बघा माझा अवतार कसा झालेला आहे. का होणार नाही सांगा मला. कारण मी आजारी होते आणि सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मी झोपून होते. त्यानंतर मग मी उठून नाईलाजास्तव बाजारात गेले. कारण आठवड्यातला एकच दिवस बाजाराचा असतो आणि त्या दिवशी जर मी बाजारात नाही गेले तर मग मला आठवड्याभराच्या भाज्यांची वांदे होतात. म्हणून मग मी उठून बाजारात गेले. जशी बाजारात गेले त्यानंतर मग सोनालीच्या घरी गेलो. तिथे बसलोच होतो तर तसं आणि त्याचं इन्व्हिटेशन आलं की अतुल्यचा बड्डे आहे तर तुम्ही सगळ्यांनी या. अगोदर मी तर नकोच म्हणत होते कारण माझी काही इच्छा होत नव्हती. कारण पूर्ण अंग दुखत होतं माझं आणि फीवर पण होतं. सो मी नको म्हणत होते पण म्हटलं शेवटी जाऊया चला. सगळ्यांनी निर्णय घेतला लगेच जाऊन लगेच येऊयात असं. मग गेलोत आम्ही सगळ्यांनी. तर इथे बघा बड्डे बॉय बसलेला आहे मस्तपैकी. त्याचा केक बघा किती सुंदर आहे. मला केक फार आवडला. त्याच्यावरचे ते स्पायडरमॅन मस्त होता केक. त्यानंतर अतुल्यच्या मम्मीने म्हणजे माझ्या मैत्रिणीने मस्तपैकी त्याला औक्षण केलं, आरती ओवाळली वगैरे वगैरे. हा सगळा कार्यक्रम झाला, पार पडला. त्याला बराच वेळ लागला बाय द वे. तर इथे बघा हे औक्षण होतं आणि तिकडे बघा ती बघा ती मांजरी कशी बघते ती ते प्रचंड आगाऊ पोरगी आहे ती. तिचं जर औक्षण जर केलं नसतं समजा तर तिने नंतर भोंगा नक्कीच पसरवला असता. सो ती बघा कशी बसली आहे नटून तटून, जसं काही हिचाच बड्डे आहे. अगोदर मला असंच वाटलं की अनायाचाच बड्डे आहे पण नाही, अतुल्यचा बड्डे होता आणि बड्डे बॉय एकदम शांत आणि ही मात्र एकदम टमाटमा बोलत होती. तर त्यानंतर इकडे बघा महती पण अशी बसली होती. तर तिचं पण औक्षण केलं. जसं काही ती वाटच बघत होती, अरे मला कोणीतरी औक्षण करा, मला पण टीका लावा असं. तर असं सगळ्यांचं औक्षण झालं. त्यानंतर केकसुद्धा कट करण्यात आला. बहुतेक मी केक कट करतानाचा व्हिडिओ घेतला नाही आहे वाटतं. सो तो काही इथे नसेल. तर अशा पद्धतीने ही सगळी बच्चे कंपनीवरती बसली होती आणि आम्ही सगळे खाली बसलो होतो. तर केक कट झाला आणि त्यानंतर बघा सगळ्या मुलांनी मस्तपैकी एन्जॉय केलं. आम्ही पण मस्तपैकी एन्जॉय केला. मी तुम्हाला खरं सांगते काहीच खाल्लेलं नाही आहे, फक्त केक खाल्ला होता. आणि इकडे बघा हे वेफर्स, मी महतीच्या प्लेटमधले वेफर्स जशी घेतली तसं महती अगोदर हो बोलली आणि नंतर तिने माझ्या हातातून घेतलं. तर बघा मुलं कशी असतात. तर अगोदर तर ती हो म्हणत होती, त्यानंतर मग तिने दिलं पण नंतर मात्र तिने ताट सरकवून घेतलं तिच्याजवळून. कारण ही आता माझ्या मागे लागेल आणि माझं सगळं खाऊन जाईल असं तिला वाटलं आणि तिने ताट सरकवून घेतलं. त्यानंतर मग अनायाकडे गेली मी थोडीशी मस्ती करायला. तर अनायाला म्हटलं घेऊ मी तुझं वेफर्स. तर ते अगोदर